साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृद्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण आपल्या प्रवचनाप्रमाणे कीर्तनकार मोठे शास्त्रज्ञ हा विषय घेणार आहे. कीर्तनकार मोठे शास्त्रज्ञ, कारण कीर्तनकारामुळं आपल्या जीवनात काय घडतं, कसं घडतं, काय होतं हे सगळं आता या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवणार आहे. तर ते आपण या ठिकाणी पुढं 2 फोटो लावलेले आहेत. ते आपण पहा की ज्या वेळेस आपण भजन कीर्तन अभंग म्हणतो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर गडेवरी ठेवोनिया तुषार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुमणी विराजित. तर या ठिकाणी हे आपल्या जे जीवन आहे, ह्या जीवनामध्ये कीर्तनामुळे आपल्याला काय प्रकार होते. गावामध्ये मोठं कीर्तन होतं, जवळजवळ 10,000 5,000 लोक जमतात आणि कीर्तन ऐकतात, देवाची भक्ती ऐकतात. नुसते कथा ऐकतो आपण, पण त्याच्याबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या जीवनामध्ये आता या ठिकाणी 2 नंबरचे बटन दिलंय. असं काय वेळा घडतं की सगळी केंद्र मेंदूची एका ठिकाणी आलेली असतात आणि ते केंद्र एका ठिकाणी आल्यामुळं माणसाच्या जीवनामध्ये गोंधळ होतो. आपण काय करावं, कसं करावं, कसं जागावं हे समजत नाही. आणि मग हे डॉक्टर दाखव, त्या बाबाला दाखव, जादूटोणा कर, इकडं तिकडं पळ, असं पळतो. माणूस येड्यावानी होतो, काम करीत नाही, धंदा करीत नाही, बसलेला असतो. त्याला कुठलं नामस्मरण करायचं, देवाची भक्ती करायची इच्छा होत नाही, कारण तो काय म्हणतो, जगायचं नाही, जगण्यात काय अर्थ नाही, जगायचं नाही, जगण्यात काय अर्थ नाही. कारण का त्याचे जी मेंदूची जी सगळी केंद्र आहेत ती 2 नंबरमध्ये दाखवलेले त्या फोटोमध्ये त्याप्रमाणे एकत्र आलेले असतात. आणि त्यामुळं तो वेड्यावानी करतो, दारू पितो, गांजा बोलतो, व्यसनी बनतो, वाकडे तिकडे मार्गाने पळतो. कारण का तर त्याची जी मेंदूची केंद्र आहेत ही एकमेकांना चिकटलेले असतात आणि ती सुट्टी होण्याकरता याच्या जगामध्ये कुठेही कोणी उपचार करू शकत नाही, घरी गुंतागुंत होते. ब्रेन बंडल ऑफ ब्रँच या नावाचा हा आजार आहे. ब्रेन बंडल ऑफ ब्रँच म्हणजे हे बंडल म्हणजे सगळे एकत्र आलेले घोळका करून केंद्र. त्यामुळं त्या व्यक्तीला जीवनात सत्य काय असत्य समजत नाही आणि मनाला येईल तसं तो बडबड करी सुटतो. असे बरेच माणसं मी पाहिली. त्याप्रमाणे भजन कीर्तन सुरू झाल्यानंतर इकडं दुसरी जो 1 नंबर दाखवलाय तर आपल्या मेंदूमध्ये 36,000 केंद्र आहेत. ती केंद्र जेव्हा सुट्टी होती सगळी सरळ राहतील आणि ते सरळ राहिल्यानंतर मग आपल्या ज्ञान प्राप्ती होते. भौतिक दैविक आध्यात्मिक सगळ्या गोष्टी पूर्ण होतात.
कारण दोन केंद्र एकमेकांना चिकटले मेंदूची की शरीराची अवस्था बिघडली. पाय दुखला, डोकं दुखलं, कान दुखलं, हात दुखलं, हे ज्या गोष्टी आहे सतत त्या मेंदूंच्या केंद्रांच्या जागा ज्या आहेत त्या कमी जास्त होतात. मेंदूंची 36,000 केंद्र आहेत. प्रत्येक केंद्राला 1,000 तंतू आहे आणि प्रत्येक तंतूला अनंत तंतू आहेत. त्याचप्रमाणे 100 अब्ज एवढे तंतू आपल्या मेंदूमध्ये आहेत आणि सगळे समान करायचे किंवा त्यांच्यावरचं नियंत्रण ठेवायचं असं जगामध्ये शास्त्र नाही. आणि ते जर समजा गुंतवणूक झाली तर ब्रेन तयार होतो, म्हणजे डोक्यात ट्यूमर तयार होतो, गाठ तयार होते. कारण ती केंद्र एक जागी आली की ते मेंदू गाठी तयार करतात, ते बाजूला सुट्ट्या होऊ शकत नाहीत आणि मग त्याच्याकरता ऑपरेशन करावं लागतं. पण भजन कीर्तनामध्ये भजन कीर्तन जागरण गोंधळ आणि गायत्री मंत्र छंद आणि स्वर वेदांतचार्य हे जे आहेत हे सगळे मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत. मग आता समजा ही सगळी केंद्र आपली जवळजवळ एक जागी यायला लागले. अभ्यास नाही, धंदा नाही, पाणी नाही, कोणी काहीतरी केलं बघ, या देवाचं कर, त्या देवाचं कर, याच्या गपळ त्याच्या गपळ. मला काही माणसं मला भेटली ज्यांची केंद्र आपण तपासून पाहिली. बा म्हणलं तुमची केंद्र ही मेंदूतली जवळजवळ येत चालल्यामुळं तुमच्या जीवनात विस्कळीतपणा येत चाललाय, तुम्हाला काय सुचत नाही. तुम्ही आपले रुद्राक्षी किंवा तुळशी माळ घाला आणि भजन कीर्तन ऐका, जागरण गोंधळ ऐका, गायत्री मंत्र म्हणा, असं साधना करा, रक्तगटाप्रमाणे म्हणा. तर त्याप्रमाणे जागरणामध्ये जाण्याचा, गोंधळात किंवा कीर्तनात जाण्याचा योग अनेक लोकांनी आणला. कोणी जागरणामध्ये गेलं, कोणी कीर्तनात गेलं, कोणते गोंधळात जाऊन बसलं, कोणी गायत्री छंद स्वरमंत्र होऊन लागलं. मग आता सगळ्यांचं असं तपासणी केल्यानंतर असं आढळून आलं की ही जी एक नंबर दाखवलंय अशा दृष्टीने मेंदूची सगळी केंद्र बरोबर सुट्टी झालेली आहेत. आणि सुट्टी झाल्यानंतर मग त्यांना समाधान शांती मिळाली. हे कशामुळे घडतं? आता यामुळे तंतू जे आहेत 100 अब्जाचे तंतू आहेत किंवा प्रत्येक केंद्राला 36,000 केंद्र असून प्रत्येक केंद्राला 1,000 तंतू आहेत. हे सगळे तंतू शास्त्रोक्त पद्धतीने कार्य करण्याकरता विण्याचं वाद्य चालतं, विणा चालतो. विण्याच्या वाद्याच्या तारेने हे सगळे तंतू व्यवस्थित होत चालतात, असा माझा मुद्दा आहे. आणि पखवाज, टाळ यांच्या आवाजाने आणि भजनाच्या ध्वनीच्या आवाजाने हे केंद्र जे आहेत ही बाजूला होतात, सरकतात आणि ठराविक जागेवर बसतात. आता माझ्याकडे काही माणसं अशी होती की त्यांना संतती होत नव्हती, त्यांची केंद्र एकमेकांना चिकटली आणि कोणाचं कोणाला पटत नव्हतं. रोज त्यांची भांडणं. त्यांना कोणी काय करणी केली, जादू लावला, भालं लावली, काळामती लावली, आमक लावलं, सगळ्या कल्पनाच. कोंबडे बकरं कुत्रं सगळं होऊन थकलं. मी म्हणलं बाबा आता तुम्ही असं करा, दिंड्यामध्ये तुम्ही फिरायला निघा, भजन कीर्तन ऐका, मग तुमच्या जीवनात तुम्हाला सुखशांती मिळेल. तुमच्या आता फोटो काढा, मेंदूची केंद्र मला दाखवा कशी पडल्यात ती. मग ती केंद्र जवळजवळ आलेली होती पती पत्नींची. मग ते नाशिकवरून शिवपर्यंत दिंडीत पायी आली, बरेच जण होते. मग कालांतराने ते पुन्हा त्यांची 2-3 महिने गेल्यानंतर पुन्हा ते केंद्र तपासली तर ती केंद्र जी एकमेकांना चिकटली होती ती बाजूला झाली. त्यांचं जीवन सुरक्षित झालं, आनंदमय झालं. आणि दुसरा मुद्दा, त्यांना वंश वाढला, संतती झाली. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भजन कीर्तन, जागरण गोंधळ आणि गायत्री मंत्र, ब्राह्मण किंवा साधू संत यांच्या सहवासातून हे घडतं. साधूचे संगती तरुण उपाय.
संत श्री ज्ञानेश्वर काय म्हणले, साधूच्या संगतीत तरुण उपाय. साधू म्हणजे ज्याने आता आपला जीवनातला अभ्यास पूर्ण केलेला आहे, ज्याच्या मेंदूची केंद्र समतोल आहेत, ज्याच्या शरीरातले तंतू व्यवस्थित काम करतात, त्या साधूच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला सुखशांती मिळेल. गांजा पिणारे, दारू पिणारे, मटण मांसाहार करणारे, व्यसनी या साधूंच्या सहवासात राहून आपला सत्यज्ञान कधीच होणार नाही. धांगडधिंगा होऊन वाकडे तिकडे काहीतरी मिळणार. तरी भजन कीर्तन करणारे कीर्तनकार मोठे शास्त्रज्ञ. कारण आपल्या मेंदूची उकल करणारे. आता प्रत्येक गावात दर सप्ताह बसतो. काय गावात एखाद्या दिवशी कीर्तन होतं, 7 दिवस कीर्तन चालतं. खर्च बराच येतो, पंक्ती याच्या त्याच्या जेवण बिवण अमुक तमुक. पण त्याच्यामध्ये मुद्दा महत्वाचा असा की गावामध्ये पशु आहेत, पक्षी आहेत, जनावरं आहेत, झाडं आहेत, वृक्ष आहेत, या सगळ्यांना वाहून आहेत. मी भजन कीर्तन त्या गावात झाल्यानं एका गावाला पिकच येत नव्हतं. ते म्हणले, महाराज आमच्या गावाला करणी केली, पिकच येत नाही. म्हणजे भजन कीर्तन ठेवा, पुढं बघू. त्या गावाला सप्ताह बसवला आणि सप्ताह बसवला. चमत्कार झाला की तिथले जे प्राणी आहेत, गाया वासरं, दूध देत नव्हते, ते दूध द्यायला लागले, व्यवस्थित चारायला लागले, व्यवस्थित खायला लागले, ती निरोगी झाले, रोगराई हटली. नंतर पुढं जो शेतात पीक पेरलं, त्या पिकाला भरपूर दाणे कणसं आली. कारण का तर त्या ठिकाणी जे काही संवेदना झाली किंवा जे काही संस्कार झाले, भजन कीर्तनाच्या लहरी पसरल्या, त्याने मानवाच्या शरीरातले डोक्यातली केंद्र भजन कीर्तनामुळं समतोल होते. कोणते कीर्तनकार? तत्वज्ञानी, अभंग भजन म्हणणारे भक्त, अभंग म्हणणारे, कीर्तन सांगणारे, एवढे कीर्तनकार यांच्या मार्फत हे घडतं. तो दारू प्याला, तो गांजा वाढा, ती बाया पळाली, ती बाबा पळा, हे कीर्तनकाराकडे काहीच होणार नाही, होतं नाही मला. कारण त्यांच्याकडे ते ठपका नाही. गप्पा आहेत, नुसत्या गप्पा. कीर्तनामध्ये गप्पा. असली कीर्तनकार बंद करून टाका, गावात आणू नका. जे कीर्तनकार सतत भजन करणारे आहेत आणि कीर्तनकारामध्ये फक्त तत्वज्ञान सांगणारे आहेत. कुठल्या माणसाची निंदा न करताना जे काही संगीतबद्धचं भजन चाललेलं आहे, पेटी चाललेली आहे, त्याच्यामधून हे सगळं मानवाच्या जीवनाचा विकास होतो. काय माणसं मी पाहिलेले आहेत, वेडी मुलं पाहिली बरीचशी. पण त्या सगळ्या लोकांना सांगा, तुम्ही कीर्तन भजन ऐका, साधू संतांच्या सहवासात राहा. आता परिस्थिती अशी आहे का, अशी काही माणसं जी आहेत ती आता सुधारल्यात, बुद्धी आली त्यांना, बुद्धी सुधारली. तर प्रत्येक गावात जो सप्ताह बसतो किंवा प्रत्येक गावात दररोज भजन कीर्तन किंवा काय गावामध्ये देवळामध्ये रोज विणा चालतो, संध्याकाळी हरिपाठ भजन होतं, कीर्तन चालतं, त्याला जे हजर होतात माणसं, त्यावेळेस त्यांच्या मेंदूचे जे काही तंतू आहेत, ते तंतू वाकड्या तिकडे आहेत, ते सरळ व्यवस्थित शास्त्रोक्त मेंदू होतात, तयार होतात. जी केंद्र एकमेकांना चिकटलेली आहेत ती सुट्ट्या होतात आणि ती व्यवस्थित कार्य करायला लागतात. आता माझ्याकडे आपल्या कलकी दत्त मंदिरामध्ये काय माणसं आली, काय ना चालता येत नव्हतं, वागता येत नव्हतं, पण ते इथं रोज झाडलोट करायचे आणि आपलं इथं चालणारे दत्त रामराव हे भजन ऐकायचे. पुढं त्यांच्या शरीरामधली जी मेंदूतली केंद्र होती एकमेकांना चिकटली, तर सुट्टी झाली आणि ती माणसं तार झाली, चालायला लागली. कारण का तर मेंदूत जे केंद्र आहे ते वेदाच्या मंत्राने, भजन कीर्तनाने, जागरण गोंधळ भरडाने या दृष्टीने ही सगळी दुरुस्त होतात. इतर वाद्यातून ती दुरुस्त होत नाहीत, कारण ते एकमेकांना चिकटतात. कारण भजन कीर्तनामध्ये संगीत भजन किंवा त्यातलं मनाची लयबद्धता आणि माणसाच्या मनावर चांगले संस्कार करणारी वस्तू असते.
रूप पाहता लोचने सुख झाले व साजनी, असा अभंग म्हटलं जातो. रूप पाहता लोचने सुख झाले व साजनी, हा अभंग गायत्री छंद स्वराच्या तत्वात लिहिलेला आहे. हा अभंग सतत गायल्यानंतर आपल्या मेंदूतली जी केंद्र आहेत ती समतोल मेंदूत होतात, समतोल कार्य करतात, हृदयातली कामं करतात. ECG मेंदूतला EEG सुधारतो, ECG हृदय सुधारतो. काय माणसांच्या हृदयातली ECG वाकडे तिकडे पडले होते आणि कुठे उपचार होईना, 2 लाख 4 लाख 10 लाख रुपये खर्च यायला लागला. ते म्हणले आम्ही आता मरतो. खरं नाही. म्हणलं तुम्ही नुसतं भजन कीर्तन ऐका किंवा घर बसून दत्त राम राम म्हणा, दररोज म्हणा, बाकीचं काहीच करू नका. औषध घेऊ नका, पाणी घेऊ नका, काय नसेल देवाचं नामस्मरण करा. गाते छंदाच्या तत्वाप्रमाणे भजन कीर्तन होतात. मग ते सुरू झाल्यानंतर त्या व्यक्तींची जे मेंदूतली केंद्र होती ती समतोल झाली. फोटो काढून पाहिला, ज्या रेषा होत्या मेंदूमध्ये वाकड्या तिकड्या एकमेकांना चिकटलेल्या, बंडला ब्रँच झालेल्या, गुंतागुंत निर्माण झालेल्या, त्या बरोबर पुढं सरळ आणि व्यवस्थित झाल्या. बरं वाटलं. पण त्याला शास्त्र म्हणजे फळं खा, दूध प्या, जड अन्न खायचं नाही हा प्रश्न आहे. फळं खाऊन दूध पिऊन भजन कीर्तन करणारे जे कीर्तनकार किंवा भाविक मंडळी ऐकणारी साधक जे आहेत त्यांच्यामध्येही सुधारणा घडते. गाई वासरं यांच्यात लवकर बदल होतो, शेळ्या मेंढ्यात लवकर बदल होतो. झाडं आहेत त्यांना फळं येत नाही, आंब्यांना फळं येत नव्हती. तिथं भजन कीर्तन झाल्यानंतर त्या आंब्यांना फळं येऊ लागली, पिकं वाढायला लागली. कारण का, आंब्यांच्या किंवा खोडामध्ये जी वलय ती वाकडे तिकडे वाढत असत आणि ती वाकडे तिकडे वलय वाढल्यानंतर मग ती वर फळं येत नाहीत. झाडाला फळं का येत नाहीत बा, आणि कोणतरी करणी केली बरं का. एकाचा बाग होता मोठा काय अंजिराचा, आणि त्याला फळच येईना. अनेक लोकांनी त्याचा प्रयोग केले, औषध पाणी. मी म्हटलं बाबा हे मला तुझं त्या झाडाची एक फांदी कापून आण. ती फांदी कापून आणल्यावर मी पाहिली. ती फांदी कापून आणल्यानंतर पाहिल्यानंतर त्या फांदीला त्याच्यामध्ये जी वलय होती झाडाची ती अशी गोल पळली नव्हती, वाकडी तिकडी वाकडी तिकडी पळलेली होती. म्हणजे याच्यातले जे वर्तुळ आहेत ती बरोबर वाढत नाहीत. मग या झाडांना व्यवस्थित पाणी द्या आणि या ठिकाणी संगीत ठेवा. संगीत दररोज संगीत वाजवायचे या एरियामध्ये. मग ते संगीत वाजवायचं चण्या चौघड्यासारखं. आणि मग पुन्हा वर्ष 6 महिन्यांनी पुन्हा झाडाची फांदी कापली दुसरी, तिच्यातली वलय पुन्हा अगदी व्यवस्थित पाहिजे दिसले. मग त्या अंजीर येऊ लागले. झाडाला फळं का येत नाहीत, तर त्याचं कारण त्याच्यामध्ये जी वलय आहे ती व्यवस्थित वाढत नाहीत, वाकडी तिकडे वाढतात. त्यामुळं त्याची जी वरची कॅपॅसिटी आहे पोहोचवण्याची ती बरोबर नाही. आता ज्वारी असते, ह्या ज्वारीवर आपण प्रयोग केला. ज्वारी थोडी 2 कांडी वाळू कापून पाळली कापतात, आत एक पांढरा धागा दिसतो. आता पांढरा धागा दिसतो तर एकाचं शेती दोन ठिकाणी 2 ज्वारीची शेती होती. एकाच ज्वारीच्या शेतीकडे कीर्तनकार महाराज जात असत. तिथं रोज कीर्तन असतं, तिथं त्याचं त्या झाडाजवळ कीर्तनाजवळ शेत होत आणि दुसरं शेत तिथून जवळजवळ 1 किलोमीटर होत. तेव्हा हे दोन्ही झाडं दोन्ही ताटांचे हे 2 ताटं जे ज्वारीची ती दोन्ही ताटं कापून आणली आणि पाहिलं काय झालं. तर ज्या कीर्तन भजनाच्या कडेला जी ज्वारीची ताटं होती त्याच्यातले जे पांढरे तंतू आहेत ते अगदी सरळ व्यवस्थित वाढले होते. आणि हे दुसरे जे तंतू होते जिथं काही भजन कीर्तन नाही, आवाज नाही,
ते तंतू असे वाकडे तिकडे व्यालासारखे आतून वाकडे सरळ होते, पांढरेच होते, म्हणून वाकडे तिकडे वाळले होते. मग त्यांना म्हणलं आता याच्यामध्ये आता अशी गोष्ट आहे की आपण भजन कीर्तन करतोय, तर त्या ठिकाणी ही झाड तुम्ही पण याला जाणे काय येणार नाहीत, कमी येतील. कारण याच्यातला जो धागा आहे आतून वर येणारा, म्हणजे घटक द्रव्य आणणारा, तो सरळ नाही. आणि ह्या ताटातला जो भजन कीर्तन चालला, इथले जो धागे आहेत जावरीतले, ते सरळ वर येतात. आणि मग त्या ठिकाणी पाहिलं की त्या भजन कीर्तन ज्या ठिकाणी चालले त्या ताटांना भरपूर कणसं आलेले आहेत, दाणे भरपूर आलेले आहेत. आणि इकडे जे वाकड्या तिकडे आतमध्ये पांढरा धागा होता जवारीमध्ये, त्या ताटांना कणसं आली पण दाणे नाहीत, दाणे भरलेच नाहीत. अमुक राव रोग पाळला, चापट्या पाळला, अमुक आलं, तेली आला, अमुक आलं, यामुळे हे सगळं झालं. तसं नाही. त्याच्या आतमध्ये जे धागे आहेत ते धागे व्यवस्थित वाढले नाहीत. मग जिथं कीर्तन चाललं तिथं जे झाडं, पशु पक्षी होते, मानव होते, त्यांच्या शरीरातली जी केंद्र आहेत ती केंद्र सरळ ठराविक अंतरात मेंदू तयार फिरून बसली. त्यांचं जीवन सुरक्षित झालं. झाडं आहेत त्यांची वलय गोल फिरायला लागली, त्यांना फळं पाळं आली. पण ज्यांची ठिकाणी भजन कीर्तन नाही किंवा संगीत नाही, त्यांनी त्या झाडांच्या मधली वलय ही वाकडी तिकडी वाळली, त्यामुळे त्यांना फळं किंवा काहीच आलं नाही. तर अशा दृष्टीने अशा दृष्टीने हे शास्त्रीय संगीत कीर्तनकार मोठे शास्त्रज्ञ. कारण आपल्या गावात, आपल्या घरात दारात भजन कीर्तन, जागरण, गोंधळ, भराड यापैकी कुठला तरी कार्यक्रम असला पाहिजे. शेळे वाजतात तडाम तडाम मौनाथात. तर त्या अशी वाद्य आहेत, धार्मिक वाद्य जे ठिकाणी वाजतात, धार्मिक भजन कीर्तन ज्या ठिकाणी होतं तिथं मेंदूचे केंद्रही समतोल राहतात. तर दैवी पाठिंबा असतो. या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देवस्थान आहे, पाठीमागे दैवी शक्ती आहे. आणि हे भजन कीर्तनकार जे आहेत हे मोठे शास्त्रज्ञ जगामध्ये आहेत. आणि पूर्वी गुरुकुल असायचं, तिथं बरीच म्हणजे मुलं असायची शाळा शिकायला. त्या ऋषींकडं त्यांना एक ठराविक अन्न खायला दिलं जायचं. शांतीप्रचं उदाहरणार्थ आपण आश्रम घेऊ. मला आठवते की तिथली जे माता होती ती एक ठराविक प्रकारचा भात, ठराविक प्रकारचं कालवण रोज देत असे कृष्णाला आणि बळरामाला, आणि सगळ्या शिष्यांना देत असे. त्यामुळं त्यांच्या शरीरातली जी मेंदूची केंद्र आहेत ही केंद्र समतोल पडलेली, त्यामुळं ते बुद्धिमान मुलं, बुद्धिमान ज्ञानी पंडित तयार झाले. पण ज्या ठिकाणी नुसतेच आपल्या गप्पा मारायचं काम चाललंय तिथं आता शाळा कॉलेज तुमचे आहेत, त्या शाळा कॉलेजमधली मुलांची जर आपण मेंदू तपासले, त्यांची केंद्र कशी आहे ती जर पाहिली, ती जर समतोल असतील तर ती मुलं 90, 80, 100 पुढं मार्क पाडतात, पास होतात. पण ज्या मुलांची केंद्र एकमेकांना चिकटलेत त्या आळशी बांधतात, अभ्यास करतात, कधी करीत नाहीत. तशा प्रकारचं या ठिकाणी हे कीर्तन भजन जे आहे सतत चालतं. प्रार्थना म्हणतो त्याचं ते लक्षण आहे. पण त्या ठिकाणी आपल्याजवळ भजन कीर्तनाचं सगळं साहित्य नसतं. की तबीना वाजला पाहिजे, पखवाद वाजलं पाहिजे, पेटी चालली पाहिजे. अशा दृष्टीने हे ज्ञानचं जे साधन आहे ते चाललं पाहिजे. इतर वाद्य वाजल्याला चालत नाही. इथं डाग्या चालत नाही, डाग्या टाकणिंग टाकणिंग चालत नाही. पखवाद चालतं. पखवाद हे पखवाद काय करतं, इकडून थाप मारली की तिकडं थाप, तिकडून थाप मारली इकडं थाप. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जी केंद्र आहेत ती केंद्र जी आहेत एकमेकांजवळ आलेली, तर पखवादाच्या आवाजाने, टाळाच्या आवाजाने ती आणि भजनाच्या ध्वनीनी लहरीने
ही केंद्र सुट्टी होऊन बाजूला होऊन समतोल राहतात, डाग्याने होत नाही. लक्षात ठेवा, जे काय वाद्याचे वेगवेगळे प्रकार त्याने काय होत नाही. फक्त भजन कीर्तन, विणा, टाळ, पखवाज, वेटी ही 4 वाद्ये अत्यंत महत्वाची. याच्यामुळं आपल्या मेंदूची ती केंद्र जशी तशी कार्य करतं. डॉक्टरलाही करता येत नाही, जगातल्या कुठल्या विज्ञानालाही करता येत नाही. कारण केंद्र एकदा चिकटली की ती बाजूला करता येत नाही. कशी काय करायची? कारण हे यांचं हे जे सगळी केंद्र आहेत यांचे एक MM किंवा 2 MM MM अंतरावर 2 सगळी केंद्र आहेत. पण ती आपल्या डोक्याची गुंतागुंत झाली ती अर्ध्या म्हणजे 1 MM म्हणजे केंद्र आली किंवा शून्यात आली म्हणजे एकमेकांना चिकटली. आणि ते चिकटल्यानंतर त्यांच्या भावना एकमेकांना चिकटल्या. आता समजा तुम्हाला भजन म्हणायचे, सुंदर ते ध्यान उभे विटेवर हा अभंग म्हणायचा आहे. पण त्याच वेळा तुमची जी केंद्र आहे, दुसरं खाण्याचं केंद्र आहे, म्हणजे अन्नाचं केंद्र आहे, अन्न पचन करणार आपल्या शरीरातलं ते केंद्र, तुमचं ते भजनचं ज्ञान केंद्र एक जागी आलं तर तुम्हाला भजन कीर्तन अभंग येणार नाही, पण तुम्हाला खाण्याची इच्छा होईल. म्हणजे याचं कारण आहे का याचे संस्कार त्या केंद्रात, ते संस्कार ह्या केंद्रात. ही डोक्यातली जी गुंतागुंत आहे जगात सगळ्यात मोठा आजार आहे, प्रत्येक माणसाला होतो. तेव्हा भजन कीर्तन देवळात जाणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्याकडे काय माणसं दररोज मंदिरात येतात, त्यांची भरपूर सुधारणा झाली. ज्याला आज खायला नव्हतं तो कोट्याधीश बनला, कोट्याधीश. कारण त्याची मेंदूची केंद्र एकदम समतोल पडली, त्याला बुद्धी सुचली, ईश्वरी शक्ती प्राप्त झाली आणि तो पुढे सारखं चालले. असे हजारो आहेत. कथा कीर्तनामध्ये घडत नाही. कीर्तन भजन आणि कीर्तन याच्यामध्ये हे सगळं घडतं. एखादी आपण कथा लावली, राम असा होता, कृष्ण तसा होता, अमुक असं होतं, हे सांगतो, याच्यात काही घडणार नाही. कारण याच्यामध्ये संगीत नाही, कथेमध्ये संगीत नाही. त्यामुळे कथेला 10 लाख जमले तरी ते माणसं खालीच राहणार, त्यांचा काही उपयोग होणार नाही. परंतु भजन कीर्तनात जर 10,000 जमली किंवा 10 लाख माणसं जमली तर हे 1 नंबर जे मेंदू दाखवला नाही तर तसे केंद्र अगदी समतोल राहतात. आणि कथा कीर्तन ऐकायचं असेल तर हे 2 नंबर डोक्यात आहे ना, असे गोविंदा तयार होतो, एकमेकांना चिकटतं. याचं काय नाही, भजन नाही, कीर्तन नाही, संगीत पाहिजे, विणा वाजला पाहिजे, तर मेंदूचे 100 अब्जाचे तंतू आहेत ते समतोल मेंदूत काम करतात. पखवाज वाजल्यानंतर मेंदूचे केंद्र बरोबर आपल्या जागेवर जाऊन बसतात. टाळ वाजल्यानंतर त्या केंद्रात संवेदना निर्माण होते. संगीत पेटीचं वाजल्यानंतर त्या केंद्रामध्ये विचारांची देवाणघेवाण होते. अशा दृष्टीने हे भजन कीर्तनकार जे आहे ते मोठे शास्त्रज्ञ. अनेक लोकांना फायदा होतो, लाखो लोकांना फायदा होतो. आपल्याला कळत नाही काय होतं, पण आम्ही तपासणी करतो. 1960 सालापासून आपलं हे संशोधन केंद्र चालू आहे सत्य धर्माचं, की माणसाच्या मनावरती शंख वाजला, कीर्तन भजन चाललं, साधू संत काय भक्ती करतात, शंख वाजवतात, अमुकाचा काय परिणाम होतो. हे सगळे धार्मिक परिणाम होणारे आहेत. केंद्र आपण मंत्र म्हणतो मोठ्याने, नुसतं म्हणतो आपण जाऊन ओम दत्त दत्त राम राम म्हणलो, पण त्याला संगीत द्यावं लागतं, त्याला भजन कीर्तनाचा आवाहन आणावं लागतं. आणि त्यामुळं आपल्याला त्याचे परिणाम शरीरावर दिसतात. काही कोमात गेलेली माणसं आढळली. काही लोक म्हणले याला मारून टाका, ते काही नीट होणार नाहीत. मला फोन आला, म्हणलं घाबरू नका, जेवढा प्रयत्न करा तेवढा आपण करू. दत्त राम राम म्हणा, 9 देवी संपत्ती मंत्र म्हणा, नंतर संगीत ऐका, भजन कीर्तन ऐका. झालं ती मेंदू म्हणजे केंद्र एकमेकांना 2 नंबर सारखी चिकटली होती. कोमात जातो म्हणजे काशी केंद्र तयार होतात. आणि ती जेव्हा अशी सुट्टी झाली तेव्हा ती नीट झाली, आजारातून बरी झाली. म्हणजे भजन कीर्तनकार हे मोठे शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या सहवासात जे राहतील
चांगले कीर्तन करा, वेदांत कीर्तनकार, शास्त्रशुद्ध कीर्तन करणारे, कोणाची निंदा न करणारे, फक्त तत्वज्ञान सांगणारे, भजन म्हणणारे, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संगीत भजन म्हणणारे, वीणा, पखवाद, टाळ, पेटी, असं जे साहित्य आहे, चिपळ्या वगैरे, ह्या सगळ्यांचं ताळमेळामध्ये भजन चालतं. त्यापर्यंत जागरण, गोंधळ, खंजिरी, नंतर गोंधळ, संबळ. हे संबळ हृदय दुरुस्त करते. देवीचं संबळ चालतं ना, हे हृदयातील मेंदूच्या ईजी शिजी व्यवस्थित करतात. महत्वाचा मुद्दा आहे. जागरण गोंधळामध्ये मेंदूची केंद्र जे ते हलतात, कार्य करायला लागतात, आणि ते आपल्या शरीरातल्या सगळ्या शिरा ताब्यात घेऊन ते सगळं शरीर व्यवस्थित बनवतात. म्हणजे आपल्या धर्माचे धर्म आहे त्याच्याला शास्त्रीय पद्धत आहे. मशीनमध्ये तपासा, आधी तपासून घ्या तुमचा मेंदू, कुठे कुठे आपली केंद्र बिघडले, डोक्यातले ईसीजी कसा बिघडला, ईजी कसा बिघडलाय, आणि 3-4 महिने कीर्तन ऐका, भजन कीर्तन करा, पुन्हा 3-4 महिन्याने पुन्हा तुमचा ईसीजी काढा, मेंदूचा फोटो काढा, मेंदूचे केंद्र तपासून बघा, तुम्हाला नक्की फरक झालेला दिसेल. कारण आपण त्याचं संशोधन केलेलं आहे आणि करीत आहोत. लाखो भाविकांना साधकांना याचा आतापर्यंत फायदा झाला. 8-60 सालापासून हे आपलं संशोधन केंद्र चालू आहे की माणसाच्या जीवनामध्ये भजन कीर्तनाचा काय परिणाम होतो, जागरण गोंधळाचा काय परिणाम होतो, बाकीच्या वाद्यांचा काय परिणाम होतो, त्या सोडून द्यायचा विषय. फक्त आपल्याला भजन कीर्तन पाहायचे. आणि मग त्या दृष्टीने हे सगळी केंद्र एक नंबर दाखवला इथे डोक्यातला, अशी केंद्र तयार व्हावी की आपल्याला सुखशांती समाधान मिळतं. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता ही सगळी केंद्र दुरुस्त होण्याकरता वेदांत मंत्रात कसं आहे बघा. ओम भुवं भुवा, ओम स्वा, ओम महा, ओम जना, ओम तपा, ओम सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम लं ओम शं शं शं, ओम चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि तन्नो ब्रह्मा प्रचोदयात्. ओम बम भम यम रम लम, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ओम रम ओम डम ढम नम तम थम पम फम, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्. ओम यम ओम कम खम गम गम नम चम 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 ठम, ओम सहस्रनेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्रः प्रचोदयात्. ओम हम इमि रुलुलुयाय ओम हा, ओम सरस्वती विद्महे धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्. ओम हम ओम क्लां क्लीं क्लीं क्लों क्लीं का, ओम दिगंबरा विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्तः प्रचोदयात्. ओम विश्वरूपाय विद्महे निरंजनाय धीमहि तन्नो विराटः प्रचोदयात्. ओम कम वम, ओम इमि रुलुलुयाय ओम हा, ओम कम खम गम गम नम चम ढोलक्षाज्ञम, ओम महाज्वाला विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्निः प्रचोदयात्. ओम अभोज्योतिरस्वामृतम ब्रह्मर्भुर्भास्वरम, ओम शांती. हे असे मंत्र म्हटल्यानंतर आपल्या शरीरातले सगळे अवयव नवे तयार होतात, कार्य करायला लागतात, समांतरात राहतात, समतोल राहतात. तुमचं आतडी एकमेकांना चिकटलं घासलं की कॅन्सर होणार. पण हे मंत्र म्हटलं ते आतलं आतडी एकमेकांना चिकटणार, शिरा एकमेकांना मिळणार नाहीत, म्हणजे शरीराचं नियंत्रण व्यवस्थित चालतं. आपलं रक्त शुद्ध आणि अशुद्ध रक्त आहे, रोहिणी नीला, ही समजा एकमेकांमध्ये मिळाली तर आपला आजार हटत नाही आणि ते फार गुंतागुंत तयार होत. परंतु भजन कीर्तन, वेद मंत्र, रक्तगट, देवीचा, गणपती
ओचा विष्णू, वेचा शिव, बीचा सूर्य अशा दृष्टीने आपण भक्ती मार्ग केला पाहिजे. आणि त्या अधिक माहितीसाठी शिरूरमध्ये भेटा, कल्की दत्त मंदिर. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. ओम स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मऋषि यात्री की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. ऋषि मुनि की जय. धर्म की जय हो. गणपती बाप्पा मोरया. बुद्धीचे येऊन राहा. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.